Hello students, this is the fifth part of our first poem, Education Provides a Solid Foundation. So, open your books, page number 6. On this page number, second last paragraph. In the course, from this line, today we are going to start. Now listen carefully. काळजीपूर्वक ऐका. In the course of my education at MIT, तर MIT मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी या ठिकाणी माझा जो कोर्स होता, शिक्षणाचा जो कोर्स होता, तो सुरू असताना 3 टीचर्स शेप्ड माय थिंकिंग. आता शेप देणे म्हणजे आकार देणे. 3 शिक्षकांनी माझ्या विचारांना आकार दिलेला होता. देअर इन्स्ट्रक्शन फॉर्म करणे म्हणजे रचना, द फाउंडेशन ऑन विच आय लेटर बिल्ड माय प्रोफेशनल करिअर. तर त्यांनी त्या इन्स्टिट्यूशनमध्ये त्यांनी ज्या मला इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या, सूचना दिलेल्या होत्या, त्याच्यामुळे माझा जो फाउंडेशन आहे, माझा जो पाया आहे, बेस आहे, त्याची अशी रचना झालेली होती की मी माझ्या पुढच्या प्रोफेशनल करिअरमध्ये चांगल्या प्रकारे माझं करिअर घडू शकलेलं होतं. प्रोफेसर स्पॉन्डर KAV पंडलाई अँड Narasimha Rao were distinct personality. आता डिस्टिंक्ट म्हणजेच काय? वैशिष्ट्यपूर्ण. वैशिष्ट्यपूर्ण पर्सनॅलिटीज म्हणजेच व्यक्तिमत्व. तर 3 शिक्षक होते. एक म्हणजे स्पॉन्डर, दुसरे म्हणजेच KAV पंडलाई आणि तिसरे म्हणजेच नरसिंगराव. हे जे 3 होते हे वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व होते. डिफरंट इन मेनी वेज बट शेअरिंग अ कॉमन ट्रेट. हे तिघही जण वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीमध्ये वेगवेगळे होते. त्यांच्या विषयांमध्ये ते वेगवेगळे होते, परंतु त्यांचे स्वभाव गुण जे होते ते सारखेच होते. द कॅपॅसिटी टू फीड देअर students intellectual hunger with brilliance and untiring zeal. Untiring म्हणजे न थकता, न थकता. zeal म्हणजे उमेद, आशा. तर त्यांच्या विद्यार्थ्यांची बौद्धिक जी भूक होती ती पूर्ण भागवण्याची क्षमता या 3 शिक्षकांमध्ये होती. आणि त्यांच्याजवळ त्या 3 शिक्षकांजवळ खूप सारी बुद्धिचातुर्य होतं आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढच्या जीवनामध्ये न थकता न दमता आशा पल्लवित करण्याचं काम या शिक्षकांनी केलेलं होतं. प्रोफेसर स्पॉन्डर टॉट अ टेक्निकल एरोडायनामिक. तर प्रोफेसर स्पॉन्डर जे होते ते आम्हाला टेक्निकल एरोडायनामिक मागच्या भागामध्ये मी सांगितलं तुम्हाला, विमान हवेमध्ये कशा प्रकारे आरामात उडू शकतो, त्याची गती वाढू शकते, हवेचा विमानावरती काय परिणाम पडतो, हे शिकवणारं जे शास्त्र आहे ते एरोडायनामिक सायन्स आहे. तर ते प्रोफेसर स्पॉन्डर शिकवायचे. ही वॉज अन ऑस्ट्रेलियन विथ इमेन्स म्हणजे प्रचंड. इमेन्स प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स इन एरोनॉटिकल इंजिनिअरिंग. तर ते ऑस्ट्रेलियाचे होते आणि त्यांच्याजवळ एरोनॉटिकल इंजिनिअरिंगचा जो अनुभव होता, प्रॅक्टिकल अनुभव होता, तो प्रचंड प्रमाणामध्ये होता. ड्युरिंग म्हणजे त्या दरम्यान, ड्युरिंग वर्ल्ड वॉर II, तर दुसरं जे वर्ल्ड वॉर होतं, महायुद्ध होतं, त्याच्या दरम्यान ही हॅड बीन इम्प्रिसंड करणे म्हणजे कैदेत टाकणे. कैदेत टाकणे. इम्प्रिसंड इन अ कॉन्सन्ट्रेशन कॅम्प. कॉन्सन्ट्रेशन कॅम्प म्हणजेच काय? म्हणजेच छळ छावणी.
कॉन्सन्ट्रेशन कॅम्प बाय द नाझीज. नाझी कोण आहे? जर्मनीतील हिटलरने स्थापन केलेला पक्ष किंवा त्याचे सदस्य, या सदस्यांना सुद्धा नाझी म्हटलं जायचं. तर दुसऱ्या महायुद्धामध्ये त्यांना पकडण्यात आलेलं होतं आणि एका छळछावणीमध्ये, ज्या ठिकाणी कैद्यांना, युद्ध कैद्यांना पकडले जाते, ज्यांना छळले जाते, त्या छावणीमध्ये ठेवल्या गेलेलं होतं. त्यांना कैदेत टाकलेलं होतं आणि ते कोण टाकलेलं होतं? तर नाझी लोकांनी. सिन्स दॅट हॉरिफिक म्हणजे काय? भीतीदायक किंवा धडाडी भरणारा किंवा भरणारी हॉरिफिक एक्सपिरियन्स. आणि त्या सिन्स म्हणजे तेव्हापासून तो जो हॉरिफिक एक्सपिरियन्स होता, अत्यंत भयानक, मनामध्ये हृदयामध्ये धडाडी भरणारा जो अनुभव होता, ही हॅड डेव्हलप्ड अ स्ट्रॉंग ॲव्हर्जन. ॲव्हर्जन म्हणजे तिरस्कार. तिरस्कार ॲव्हर्जन टू ऑल जर्मन्स. आणि तेव्हापासून त्याच्या मनामध्ये सर्व जर्मन जे लोक आहेत त्यांच्याबद्दलचा तिरस्कार निर्माण झालेला होता. इवन दो who had not supported the Nazi party during the war. आणि ज्या लोकांनी युद्धाच्या कालखंडात नाझी पार्टीला सपोर्ट केलेला नव्हता, त्या जर्मन लोकांबद्दल सुद्धा याच्या मनात राग तिरस्कार होता. इन्सिडेंटली म्हणजे काय? प्रसंगोपात म्हणजे प्रसंगाने. A German professor Walter Repentin headed the aeronautic department. आणि प्रसंगाने असं घडलं की ज्या एरोनॉटिक डिपार्टमेंटमध्ये हे शिक्षक शिकवत होते, प्रोफेसर स्पॉन्डर, त्याचे जे हेड होते, प्रमुख होते, ते जर्मन शिक्षक होते. आणि त्या जर्मन शिक्षकाचं नाव काय होतं? तर त्यांचं नाव होतं प्रोफेसर वॉल्टर रेपेन्थिन. अनदर वेल नोन प्रोफेसर, वेल नोन म्हणजे प्रसिद्ध, इन द डिपार्टमेंट वॉज डॉक्टर कर्ट टँक. आणि त्या डिपार्टमेंटमध्ये आणखी जे एक शिक्षक, जे प्रोफेसर अत्यंत प्रसिद्ध होते, ते म्हणजे डॉक्टर कर्ट टँक. अ डिस्टिंग्विश्ड म्हणजे वैशिष्ट्यपूर्ण. एरोनॉटिकल इंजिनियर. आणि ते एक अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण एरोनॉटिकल इंजिनियर होते. हू हॅड डिझाईन्ड द जर्मन फॉक-वुल्फ FW-190, अ सिंगल सीटर फायटर प्लेन. आणि त्यांनी जर्मनीमधलं फॉक-वुल्फ FW-190 नावाचं जे सिंगल सीट म्हणजे ज्याच्यामध्ये एकच पायलट बसू शकत होता, असं फायटर प्लेन असं विमान बनवलं जे युद्ध खेळू शकत होतं. ते विमान त्यांनी बनवलेलं होतं. अँड ॲन आउटस्टँडिंग कॉम्बॅट. आउटस्टँडिंग म्हणजे असामान्य. आणि कॉम्बॅट म्हणजेच काय? लढाई करणारे. कॉम्बॅट ॲट आउटस्टँडिंग कॉम्बॅट एअरक्राफ्ट ऑफ वर्ल्ड वॉर II. आणि दुसऱ्या महायुद्धामध्ये एक अत्यंत आउटस्टँडिंग असामान्य अशा प्रकारचं लढाऊ विमान त्यांनी बनवलेलं होतं. डॉक्टर टँक लेटर जॉईंट हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड HAL. आणि नंतर ते डॉक्टर टँक भारतामध्ये हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडला जॉईन झालेले होते. इन बँगलोर, जे बँगलोरमध्ये आहे. अँड डिझाईन इंडियाज फर्स्ट जेट फायटर. आणि भारताचा जो पहिला जेट विमान होतं जे युद्ध खेळण्याकरता वापरलं जाणार होतं, त्याची डिझाईन यांनी तयार केलेली होती.
आणि त्याचं नाव होतं HF-24 मारुती. त्या पहिल्या फायटर जेटचं नाव होतं HF-24 मारुती, जे डॉक्टर टँक यांनी डिझाईन केलेलं होतं आणि ते होते जर्मनीचे. So students, this part ends here. Today we are going to stop here. Have a good day to all of you. Thank you very much.